मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? आज आपण बऱ्याच दिवसांनी भेटतोय. पण आज मी तुम्हाला एका युनिक प्लांटबद्दल सांगणार आहे. मला माहीत आहे की आपल्या बऱ्याच जणांना घरामध्ये भरपूर प्लांट्स लावायची आवड असते, हौस असते आणि त्याहूनही अशी आवड असते की त्याच्यावरती भरपूर पक्षी यावेत, फुलपाखरं यावेत. मग ह्या पक्ष्यांना आणि फुलपाखरांना अट्रॅक्ट होण्यासाठी असे काही प्लांट्स आहेत का? तर हो, असं एक नक्की हमखास फुलपाखरं येणारं असं एक प्लांट आहे. त्याबद्दल आज आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल आणि ह्या प्लांटचा समावेश तुमच्या घरामध्ये नक्की होणार आहे, याची मला पूर्णपणे खात्री आहे. ज्या प्लांटबद्दल मी आता तुम्हाला बोलत होते तेच हे प्लांट. हे प्लांट चेरी स्टार्का या नावाने ओळखलं जातं आणि ह्याच्यावरती तुम्ही बघतायत भरपूर अशी जांभळ्या रंगाची छोटी छोटी फुलं आहेत. या फुलांमधीलच मध खाण्यासाठी फुलपाखरं येतात. भरपूर पक्षी बागडतात त्याच्यातील मध खाण्यासाठी आणि ही बघण्याची मजा काही वेगळीच असते. रोज न चुकता येणारे असे काही पक्षी आहेत आणि त्यांना बघण्यामध्ये खरंच खूप मजा असते. चेरी स्टार्का हे अतिशय हार्डी असं प्लांट आहे. हे तुम्हाला सहसा बघायला मिळणार नाही. फार कमी अशा नर्सरीमध्ये हे अवेलेबल असतं. पण एकदा का हे तुमच्या घरामध्ये आलं तर अतिशय हार्डी असं प्लांट आहे. याला अजिबात काही देखभालची गरज नसते. त्यामुळे खूप इझी मेंटेन असं हे प्लांट आहे. आता आपण ही बघतो की ह्याची फुलं कशा प्रकारची असतात. याला या सगळ्यांना अशा दांड्या येतात आणि या दांड्यांवरती ही छोटी छोटी फुलं येतात आणि पूर्ण दांडी अशी भरून जाते. ही फुलं झाडांवरती बरेच दिवस टिकतात आणि जेव्हा सुकतात तेव्हा ह्याच्या दांड्या पण सुकून जातात. तेव्हा ह्या सुकलेल्या दांड्या आपल्याला प्रत्येक वेळी काढाव्या लागतात आणि जर काढल्या तर त्याच्यावरती आपल्याला नवीन परत फांद्या मिळू शकतात. आता ह्या झाडाला लागणारा सूर्यप्रकाश आपण बघूया. कारण हे फुलझाड आहे त्याच्यामुळे साहजिकच याला भरपूर सूर्यप्रकाशाची गरज असते. जिथे भरपूर ऊन येत असेल त्या ठिकाणी ही फुलं छान ग्रो होतात. मी प्रत्येकही माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते की कोणतीही फुलझाडं ही आपल्याला भरपूर जर ऊन असेल त्या ठिकाणीच लावावीत. आता ही फांदी आपण जवळून बघतोय. ह्या अशा प्रकारे या अशा फांद्या आलेल्या असतात. तुरे कसे असतात त्याप्रमाणे आणि त्याच्यावरती ही फुलं येतात. ही बघा, ही अशी जिकडे तिकडे तुम्हाला दिसत आहेत आणि अशी त्याच्यावरती भरपूर फुलं येतात आणि पूर्णपणे भरून जातं. आता हे आपण झाड बघतोय की एका छोट्याशा अशा कुंडीमध्ये लावलेलं आहे आणि हे खूप पटापट पटापट ग्रो होतं आणि त्याच्या फांद्या तुम्ही बघताय की किती मोठ्या आणि छान हेल्दी अशा फांद्या आहेत आणि अगदी भरभर वाढणारं हे झाड आहे. आपल्या बागेची शोभा वाढवणारं असं आहे. ह्या झाडाची पानं असतात ही ओव्याच्या पानांसारखीच असतात. वरतून अशी मखमली अशी मऊसूद असतात. ही आपण आता जांभळ्या रंगाची फुलं बघतोय. अशीच अबोली कलरची, लाल रंगाची अशी वेगवेगळ्या कलरची तुम्हाला फुलं मिळू शकतात. चेरी स्टार्का हे अतिशय हार्डी असं प्लांट आहे. तुम्ही आता बघताय त्याची पानं कितीतरी टवटवीत आहेत. परंतु ही पानं जर तुम्ही रेग्युलर पाणी नाही घातलं तरी कोमेजून जातात आणि परत ज्या दिवशी तुम्ही पाणी घालाल तर ही पुन्हा टवटवीत होतात. त्यासाठी याला रेग्युलर पाणी मात्र घाला. आता आपण बघूया ज्या कारणासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे की आपल्याला जर पक्षी हवे असतील तर हे प्लांट तुम्ही लावा. आणि आता आपण त्याचा व्हिडिओ पण बघूया की हे पक्षी कसे येऊन या फुलांवरचा मध खातात. असे हे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आणि भरपूर अशी फुलपाखरं या प्लांटवरती मध खाण्यासाठी रोजच येतात. ह्या पक्ष्यांची ही मध खाण्याची लगबग बघताना खूपच मजेशीर वाटतं आणि आपला वेळ कसा जातो हे कळतच नाही. अतिशय क्वालिटी टाईम आपण स्पेंड करतो. या पक्ष्यांच्या येण्याच्या वेळा ठराविक आहेत. सकाळी साधारण 7 ते 9च्या दरम्यान येतात आणि मग पुन्हा संध्याकाळी 4 ते 5च्या दरम्यान येतात.
चेरी स्टार्का हे प्लांट सहसा कुणाच्या घरामध्ये बघायला तुम्हाला मिळणार नाही, कारण खूप जणांना हे माहितीच नाही आहे. आणि हे तुम्हाला शक्यतो असं बागेमध्ये असं बघायला मिळतं, कारण तिथे मुद्दामून लावलं जातं की जेणेकरून भरपूर पक्षी आणि फुलपाखरे येतील. आणि मग असंच फेरफटका करताना कोणत्याही बागेमध्ये जर तुम्हाला हे चेरी स्टार्काचं प्लांट दिसण्यात आलं तर त्याची फांदी तुम्ही घरी आणून कुंडीमध्ये लावू शकता, कारण ते खूप इझिली फांदीने ग्रो होतं. चेरी स्टार्का या अशा सुंदर अशा पक्ष्यांना अट्रॅक्ट करणाऱ्या प्लांटबद्दल सगळ्यांना माहिती मिळावी ह्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत लोकांना तुम्ही शेअर करा. तर पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मजेत राहा.